नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये माणसाची एक परीक्षा आहे. जीवन म्हणजे परीक्षा. ह्याच्यात बरेच लोक फेल होतात. जसं शाळा कॉलेजमध्ये आपली परीक्षा असते, सिलेबस असतो, टीचर किंवा कॉलेजमध्ये प्रोफेसर आपल्याला शिकवतात आणि त्या आपला जे सिलेबस आहे त्याच्यातलंच आपल्याला अभ्यास करून उत्तर लिहायचं असतं आणि मार्क मिळत असतात. परंतु मित्रांनो, जीवनाच्या परीक्षेत तसं नसतं. आपला सिलेबस ठरलेला नसतो. प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. बरेच लोक एकमेकाची कॉपी करतात परंतु यशस्वी होत नाहीत. प्रत्येकाचा प्रश्नपत्रिका वेगळी असते आणि प्रत्येकाला प्रश्न वाढत असतात, कमी होत नाहीत. आणि आपण प्रश्न कमी करत नाही. जसं परीक्षा एक्झाम असते त्यावेळेस आपण काय करतो, आपल्याला 3 तासाचा वेळ असतो. आपण काय करतो, प्रश्नपत्रिका मिळते आणि आपण उत्तरपत्रिका आपण तयार करतो, बरोबर आहे, तरच मार्क मिळतात. परंतु जीवनामध्ये तसं आपण करत नाही. बरेच लोक करत नाहीत. प्रश्न वाढवतात, कमी करत नाहीत आणि उत्तरपत्रिकाच लिहित नाहीत आणि उलटं प्रश्न वाढवतात. त्याच्यामुळेच जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं आणि आर्थिक ओढाताण होते. मित्रांनो, आयुष्यभर काम करून म्हातारपणी पैसे जगण्यासाठी राहत नाहीत किंवा हात पसरावं लागतं. ही काही दुर्दैवी घटना ही आपण तयार केलेली असते. आणि ज्यावेळेस आपण चुका करतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना भान नसतं, जागेवर नसतात. लोक सांगणाऱ्यालाच उलट प्रश्न विचारतात. आता गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. बचत करा म्हणले की म्हणतात आमचे पैसेच उरत नाहीत. असं प्रश्न उत्तर देतात की जणू की आम्हाला प्रश्न सोडवायचा नाही स्वतःला, असाच अर्थ होतो. मित्रांनो, आपण आर्थिक प्रश्न हे जे आपण वाढवतो, जसं एका साईडला आपण पैसे कमवतो, दुसऱ्या साईडला आपण काय करतो, त्याच्यापेक्षा जास्त खर्च करतो. म्हणजे प्रश्न वाढवल्यासारखं आहे ना आर्थिक प्रश्न. आणि आर्थिक प्रश्नाला लागूनच मानसिक प्रॉब्लेम निर्माण होतो. दुःख, त्रास, यातना, टेन्शन हे कशामुळे तयार होतं आणि हे वाढत जातं आहे. आपण ते उत्तरं शोधत नाही किंवा ते सोडवतच नाही. आपण प्रश्न वाढवत जातो आणि वाढत पण असतो. आता महागाई वाढते, मुलाबाळांची जिम्मेदारी वाढते, परंतु आपण ते प्रश्न सोडवतच नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये बरेच लोक फेल होतात मित्रांनो. आणि चुकीचे काम करणं, जसं आपण रोड क्रॉस करताना आपण आजूबाजूला न बघता जर जोरात आपण पळालो तर ॲक्सिडेंट होतात ना. येणाऱ्या वाहनाला माहीत नाही तुम्ही येताय का नाही. तसंच आहे, बरेच लोक मुलाच्या एज्युकेशनसाठी पॉलिसी करतात LIC ऑफ इंडियामध्ये आणि लगेच ते पैसे विड्रॉल करून घेतात. म्हणजे प्रश्न तो कधीच सुटत नाही मित्रांनो, वाढत जातो. आणि कसं होतं, प्रश्नाला लागून प्रश्न येतात आणि माणूस हा हतबल होतो. बरेच लोक सुसाईड करतात. म्हणजे तुम्ही जर प्रश्न नाही सोडवले ते वाढत जातील आणि जीवनामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका प्रत्येकाची वेगळी आहे, एकामेकाची कॉपी करून चालत नाही मित्रांनो. आणि तकलीफ दर्द के आगे जीत आहे. जर तुम्ही पैसे ठेवले तर पैसे मिळणार आहेत. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. लवकरात लवकर घ्या.